नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी. शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजच्या अपडेट सहित समजूला सुरू करूया. माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासन परिपत्रक दिनांक 1 डिसेंबर 2022 नुसार दिलेली स्थगिती रद्द करून त्या अनुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सूचना निर्गमित करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 29 एप्रिल 24 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील खासगी शाळांमध्ये शिक्षकांची विना अनुदानित तसेच अंशित अनुदानित वरून अनुदानित किंवा अंशित अनुदानित पदावर बदली करण्याबाबत अधिसूचना दिनांक 8/6/2020 मधील नियमानुसार तसेच शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2021 यास शासन परिपत्रक दिनांक 1 डिसेंबर 2022 नुसार दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे सूचित करण्यात आलेले आहे. यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की शासन परिपत्रक दिनांक 1 डिसेंबर 2022 च्या विरोधात दाखल रीट याचिका प्रकरणी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्यासंदर्भात शासन अधिसूचना दिनांक 8 जून 2020 च्या शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2021 मधील तरतुदीप्रमाणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर राज्यातील विना अनुदानित अथवा अंशित अनुदानित वरून अनुदानित अंशित अनुदानित पदावर बदली या संदर्भात उर्वरित न्यायालयीन प्रकरणे ज्यामध्ये माननीय न्यायालयाने आदेश पारित केले नाही आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्यात यावी असे सूचित करण्यात आले आहे व सदर वरील नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदलीची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर सदर नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदलीची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.